नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मास्टर ऑफ ट्रेडिंग. ओके, तर इथे मार्केट क्लोज झालेलं आहे आणि आता वाजता आहे जवळपास 5 वाजता सायंकाळचे. या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एवढाच आहे की आज माझ्याकडून एक 12 वाजेच्या दरम्यान एक ट्रेड मिस झालेला आहे. तर तो मिस होताच तिथं क्लिक झाले की हे सेटअप तर आपल्या सेटअपनुसार बनलेला होता, पण तरी तो ट्रेड तिथून मिस झालेला आहे, त्याकडे लक्षच गेले नाही. ते कसं तुम्हाला तिथे आता दाखवतो. आणि सोबतच एक चूक पण झाली की जेव्हा मी ट्रेडिंग करायचं असतं तेव्हा कॉल आणि पुटचं दोघांचं इथे आपल्याला चार्ट लावणं महत्त्वाचं असतं, पण मी काय केलं आज की फक्त निफ्टीचा एक चार्ट आणि पुटचा एक चार्ट लावला होता. तर त्यामुळे गडबड अशी झाली की मी कॉलच्या चार्टकडं बघितलंच नाही आणि कॉलच्या चार्टमध्ये जो सेटअप माझा फेवरेट आहे तर तो सेटअप तिथे बनलेला होता, त्याकडे लक्षच नाही गेलं. जेव्हा ट्रेड इकडे पुटमध्ये घेतला गेला तेव्हा त्या ट्रेडकडे त्या सेटअपकडे लक्ष गेलं होतं. ओके, पण बघणार आहोत की तो ट्रेड आपल्याकडून कशा प्रकारे मिस झालेला आहे. ओके, तर आपण इथे सर्वात पहिल्यांदा आपण चार्ट लावून घेऊया. निफ्टी 50चा ऑलरेडी चार्ट इथे आहेच. ओके, या साईडने आपण कॉलचा लावून घेऊया 25,000 कॉल. सॉरी, त्याआधी आपण बघून घेऊया की त्यावेळेला मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये प्राईस किती होती इंडेक्सची, त्या हिशोबाने आपण इथे कॉलची आणि पुढचे स्ट्राईक प्राईज चूज करणार होतो. ओके, 12 वाजेच्या दरम्यान तो सेटअप होता. खूप मस्त मुवमेंट मिळाली होती त्या सेटअपमध्ये. ओके, तर तो सेटअप या ठिकाणीच राईट, या ठिकाणीच. तर आधी आपण बघून घेऊया इथे कशा प्रकारचा होता आपला सेटअप काय सांगतो. ओके, या अशा प्रकारे 29 तारखेचं मार्केट, नंतर मार्केटने इथे रेजिस्टन्स लेवल्स क्रॉस करून वरती गेला, त्यानंतर ही रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून वर्क करते. ओके, आणि ह्या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी मार्केट हे बघा इथे एक हाय दिला, त्यानंतर मार्केटने इथं हाय नंतर मार्केट इथं थोडं डाऊन साईड जाताना दिसलं आपल्याला. ओके, आणि इथे सपोर्ट मार्केट घेतच होतं. या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, या ठिकाणी थर्ड घेतला नाही, इथं क्रॉस केला. ओके, या ठिकाणी ज्या लोकांनी बाईंग केली असेल कॉलमध्ये त्यांचे इथे स्टॉप लॉस असतील ते इथे हिट झालेले आहे. ओके, तर आपला सेटअप कुठं आहे आणि कसा आपण तो कसा असतो आपला सेटअप ते बघायचं होतं आपल्याला. तर आपला सेटअप या ठिकाणी हे बघा, ही जी आपली सपोर्ट लाईन आहे मार्केटवरती गेल्यानंतर आता तो बाहेरच्या एरियामध्ये. ओके, तर जो आपला रेजिस्टन्स लेवल आहे ते आता सपोर्ट म्हणून वर्क करणार आहे. ओके, तर ही जेव्हा सपोर्ट म्हणून वर्क करणार तेव्हा ह्या ठिकाणी प्राईज असताना आपण इथं कॉलचाच विचार केला पाहिजे. इथे जेव्हा पुढची पोझिशन बनते तेव्हा हे लेवल मार्केट तोडून असं खाली येतं आणि मोठ्या कॅन्डलने थोडं मार्केट ब्रेकडाऊन देऊन पुन्हा त्या ठिकाणी एक रिटेस्ट करायला जातं आणि मग मार्केट पडत असते. ओके, तर हे आपल्याला माहीत असताना आपल्या इकडे लक्ष गेले नाही आणि या ठिकाणी कशा प्रकारे मिस झालं ते बघू आपण. ओके, या ठिकाणी 11:52च्या आसपास मार्केट इथे क्रॉस करून सपोर्ट लाईन क्रॉस करून खाली स्ट्रगल करत होते आणि एक बॉक्समध्ये मार्केट येथे अटकलेले होते या बॉक्समध्ये. ओके, आता या ठिकाणी आपला सेटअप सांगतो की जेव्हा बॉक्सचा एखाद्या ठिकाणी ब्रेकआउट होतो त्या ठिकाणी आपण त्या साईडला पोझिशन बनवायची असते. ओके, पण या ठिकाणी मी ऑलरेडी या कुठेतरी या ठिकाणी या ठिकाणी मी पुढची पोझिशन बनवलेली होती. ओके, इथं मार्केट पडलं आणि रिटेस्ट पूर्णपणे केलेलं पण नव्हतं, पण या ठिकाणी मी इथे पोझिशन पुटसाठी बनवून घेतली होती. तर ही त्या चूक झाली होती. ओके, त्यामुळे पुटमध्ये 2-3 पॉईंटचा लॉस पण झालेला आहे. या ठिकाणी मी पुटमध्ये बाहेर पडलो होतो, एवढा लॉस झालेला आहे पुटमध्ये. तर या ठिकाणी हे बघा मार्केट इथे सपोर्ट लाईन क्रॉस करून खाली आले, त्यानंतर पुन्हा सपोर्ट लाईनच्या जवळपास गेले, पुन्हा खाली आले. आता हे बघा ही जी लाईन दिसते आपल्याला. ओके, ही लाईन बघा या ठिकाणी पहिला लो आहे. ओके, आता सेकंड लो पहिल्या लोपेक्षा खाली आहे. ओके, पण इथे कॉलच्या चार्टमध्ये बघा आता तो स्ट्राईक प्राईस किती आहे 25,072. आपण 25,050 रुपयांचा कॉल बघू. कॉल
50,050चा कॉल बघू या ठिकाणी. या ठिकाणी बघा या ठिकाणी ओके. या ठिकाणी हे बघा किती वाजेची कॅन्डल आहे, हिचा लो बघा. या ठिकाणी आपण हिचा लो मार्क करून घेतला ओके. लो मार्क केलेला आहे. या ठिकाणी सर्वात लो बघायचा 11:53 52 ते 53 ओके. आणि आता इंडेक्सच्या चार्टमध्ये बघा आपण 11:52 हे बघा हिचा लो कुठे आहे आणि ह्या कॅन्डलचा लो कुठे आहे. आता ही आहे 12:06 कॅन्डल. आपण तिकडं ऑप्शनच्या चार्टमध्ये बघू 12:06 कॅन्डल. या ठिकाणी असं करून घेऊ आपण. या ठिकाणी 12:06 कॅन्डल 3 4 5 6 हे बघा कॉलमध्ये. जसं की आज एक्सपायरी तर इथे इंडेक्समध्ये मार्केट खाली आल्यानंतर इथे कॉलमध्ये तर खूप जास्त खाली यायला पाहिजे या प्रमाणात, पण इथे खाली नाही तर मार्केट इथे वरती दाखवतं आहे ती कॅन्डल 12:06 बघा. 12:06 कॅन्डल खाली दाखवतं आहे. यावरून आपल्याला इथे लक्षात यायला पाहिजे होतं की इथे बायर्स कॉलमध्ये आलेले आहेत. हे बघा पहिले बायर्स इथं होते, इथं बायर्सची शिफ्टिंग झालेली. सेकंड बायर्स इथं पोझिशन बनवली, थर्ड बायर्स इथं पोझिशन बनवली ओके. आपल्या सेटअपनुसार आपण इथे एंट्री कुठे घेतली असती ओके. हे बघा जेव्हा मार्केटने हा जो हाय आहे, ही जी लिक्विडिटी एरिया आहे, जेव्हा हा क्रॉस केला असता या ठिकाणी मोठ्या कॅन्डलने क्रॉस केला आहे, त्याला विक्सने स्ट्रॉंग कॅन्डलने ओके. स्ट्रॉंग कॅन्डलने क्रॉस केल्यानंतर आपण या ठिकाणी एंट्री केली असते ओके. या ठिकाणी एंट्री केली असते आणि आपला या ठिकाणी अशा प्रकारचा एक स्टॉप लॉस राहिला असता 3-4 पॉईंटचा किंवा या लाईनचा ओके. खूपच छोटा झाला, आपण जास्त घेतला असता. समजा आपण या इथपर्यंत ह्या कॅन्डलचा लो घेतला असता ओके. 3-4 रुपयांचा स्टॉप लॉस या ठिकाणी घेतला असता. एवढा तर घेत नाही पण घेतला असता आपण. जर या सेटअपकडे आपलं योग्य वेळेत लक्ष गेलं असताना आपल्याला जर लक्षात आला असता सेटअप, तर या ठिकाणी आपण असं 3-4 रुपयांचा स्टॉप लॉस घेतला असता आणि या ठिकाणी एंट्री केली असती. काय केली असती, कारण इथून बायर्सची शिफ्टिंग होती. पहिले बायर्स इथं होते, त्यानंतर बायर्स इथं आले. हे बघा ही लाईन, हा एरिया या एरियापेक्षा वरती आहे. हे बघा शिफ्टिंग वरती. आणि हा एरिया आता इथं नसतं जर ट्रेड जमलं तर आपण इथंसुद्धा घेतला असतं, कारण या ठिकाणी पुन्हा बायर्स वरच्या साईडला शिफ्ट होत आहे. म्हणजे मार्केट इथे कुठेतरी वरती जाण्याच्या मूडमध्ये दिसतं आहे. हे बघा जर हा ट्रेड नसता जमला आपल्याला तर आपण हा सुद्धा घेतला असता. याला आपण कॅन्सल करू. आणि हे बघा या लिक्विडिटी एरिया, हे बघा इथे खूप सारे विक्स आहेत, म्हणजे हा लिक्विडिटी एरिया आहे. या ठिकाणी खूप मार्केट स्ट्रगल करतं ओके. जेव्हा हे बघा पहिले बायर्स इथं कॉलमध्ये, नंतर बायर्स इथे, नंतर बायर्स इथे, आणि हा एरिया चांगल्या स्ट्रॉंग कॅन्डलने इथे ब्रेक केला, तर आपण ह्या ठिकाणी सुद्धा एक एंट्री करू शकत होतो. या साईड या ठिकाणी जेव्हा या विक्सचा या एरियाचा जेव्हा ब्रेकआउट आला तेव्हा आपण या ठिकाणी एक एंट्री करू शकत होतो. आणि मिनिमम स्टॉप लॉस आपण त्या कॅन्डलचा लो ठेवला असता, 5 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला असता समजा. आणि आपल्याला विदिन काही मिनटातच आपल्याला एक खूप चांगली मुवमेंट इथे मिळू शकली असते. एवढं तर आपण टार्गेट ठेवलंच नसतं. आपला पहिलं टार्गेट या ठिकाणी राहिला असता. हे जर आपण 5 पॉईंटचा जर स्टॉप लॉस घेतला असता तर आपण टार्गेट त्या हिशोबाने 1:2 किंवा 3 ठेवलं असतं. तर पहिलं आपण या ठिकाणी घेतलं असतं. बघा 2-3 ठिकाणचे या ठिकाणी एरिया बनतो आहे. खूप सारे कॅन्डलचे विक्स इथं मिळत आहे. पहिला आपण हा ठेवला असता. जर मार्केट आता बघा ह्या एरियाला मार्केट न थांबता कॅन्डल बघा केवढी बनवलेली. या एवढ्या मोठ्या ग्रीन कॅन्डलनंतर कोण आहे असं जो इथं एक्झिट घेतला असता. जोपर्यंत इथं काही विक्स शो झाले नसता, काही रेड कॅन्डल शो झाली नसती, तोपर्यंत इथं मला तर असं वाटतं की कोणीच इथं एक्झिट घेतला नसता ओके. कितीही नवीन व्यक्ती असला यामध्ये
तरी इथे एक्झिट घेतला नसता, कारण एवढी मोठी ग्रीन कॅन्डल एकदम स्ट्रॉंग कॅन्डल आहे आणि ज्यामध्ये कुठेच वीक नाही आहे. तर ह्या कॅन्डलच्या एंडनंतर या कॅन्डलच्या पुढच्या कॅन्डल कशा बनत आहे त्यावरच सर्वांनी येथे एक्झिट घेतला असता. किमान या ठिकाणी मार्केटमध्ये एक्झिट घेतला असता. या ठिकाणी विक्स बनली असती तरी ह्या ठिकाणी मार्केटमध्ये एक्झिट घेतला असता तरी आपल्याला 1:10 अराउंड 1:10चा इथे प्रॉफिट झाला असता. पण जर इथे ट्रेल केला असता तर प्रॉफिट बघा आपला किती झाला असता. जवळपास जर ट्रेल केला असता या ठिकाणी आपण एक्झिट झालो असतो. 1:13 प्लस आपल्या इथे प्रॉफिट होऊ शकला असता. पण आपण हा सेटअपकडं दुर्लक्ष केलं. आलं की आपण लावलेलाच नव्हता कॉलचा चार्ट, त्यामुळे आपल्याला सेटअप बनताना इथे दिसलाच नाही. त्यामुळे आपण या ट्रेडपासून बाजूलाच राहून गेलो. ओके, या ठिकाणी खूप चांगला ट्रेड आपला आज मिस झालेला आहे. हे बघा ट्रेंड लाईन पण किती मस्त शो होते. अपचे साईड एकदम मुवमेंट आहे, याच्यावरून क्लिअरली दिसून येत आहे. चला ठीक आहे, काय अडचण नाही. पण याच्यासारखंच आपण पुटमध्ये एक ट्रेड घेतला होता. साधारण 12 वाजेच्या आसपास घेतला होता आणि 12-12:30च्या आणि 2-2:30 वाजेच्या दरम्यान आपण तिथून एक्झिट झालो होतो. त्यामध्ये आपण स्टॉप लॉस लावलेला नव्हता, कारण आपण त्यामध्ये जी अमाऊंट गुंतवली होती ती टोटल ट्रेडची अमाऊंट 125 का 130 असे रुपये होती. एक ट्रेड केला होता. 5 रुपये 75 पैशाने एक लॉट घेतला होता आपण निफ्टीचा पुटचा. मामा ते 25,000चा पुट होता. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण एक्झिट 43 रुपये काही पैशांनी एक्झिट केली होती. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावण्याचा काही अर्थच नव्हता. 5 रुपयांची बाईंग होती, स्टॉप लॉस किती लावणार होते आणि एकच लॉट होता. त्यामुळे त्याच्यात स्टॉप लॉस लावलेला नव्हता. तर त्यामध्ये एक आपला अराऊंड पहिल्या 2 ट्रेडचा लॉस जाता 700 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला होता 125-30 रुपयाच्या कॅपिटलमध्ये. ओके, त्या ट्रेडसाठी कॅपिटल यूज केलेलं होतं तेवढे. ओके मित्रांनो, तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल आणि चॅनल आवडत असेल, जर समजून सांगतो आहे ते समजत असेल, काही सजेशन्स असेल सजेस्ट करा. आणि काम जर आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, सपोर्ट करा चॅनलला. ठीक आहे, चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.